नमस्ते. आपल्या सगळ्यांचं मैत्रीबोधच्या परिवर्तनाच्या शाळेत स्वागत आहे. आपण सुरुवात एका प्रश्नापासून करणार आहोत. हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे सुकला बर्दन म्हणून, आणि त्यांचा प्रश्न आहे, जर बियाण्यांची जर गुणवत्ताच निकृष्ट असेल तर आपल्याला तसाच अनुभव मिळेल का? परिवर्तनाचा, आंतरिक परिवर्तनाचा अनुभव तसाच मिळेल का? आपल्या लक्षात असेल, आपण काही एपिसोड पूर्वी आपण ह्याच्याबद्दल बोललो होतो की आपल्याला आपल्या आतमध्ये आंतरिक परिवर्तनासाठी एक सुपीक जमीन तयार करायची आहे. आणि ह्या सुपीक जमिनीत जर निकृष्ट आपण जर बियाणे पेरले तर काय आपल्याला एक चांगल्या प्रकारे आंतरिक परिवर्तनाचा अनुभव पाहता येईल की नाही? तर आपण आता हेच एक छानपैकी समजण्याचा प्रयत्न करूया की जर आपल्याला जर चांगलंच पीक हवं असेल तर कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट महत्वाची आहे तर ती आहे एक सुपीक जमीन. आता आपण जे पण एपिसोड्स करत आहोत, आपलं सगळ्यांचं लक्ष जे आहे आपण केंद्रित केलेलं आहे सुपीक जमिनीवरती. म्हणजे एक चांगली एक आपल्याला अवस्था अनुभव करण्यासाठी ज्याची गरज आहे त्याच्यासाठी आपण आता ही कार्यशाळा सुरू केलेली आहे. तर काय नेमकं त्याच्यासाठी आपल्याला गरज आहे सुपीक जमिनीसाठी? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सकारात्मक कार्य, पॉझिटिव्ह काम करणे, सकारात्मक विचार, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ज्ञान, योग्य ज्ञान, ज्याच्याबद्दल तुम्हाला एक पॉझिटिव्हिटीचा अनुभव येतो, सत्य कळतं, तसं एक ज्ञान. आणि आध्यात्मिक साधना, या तीन गोष्टींचा आपण जर मेळ घातला तर एक सुपीक जमीन तयार होत आहे, एक भक्कम पाया बांधला जात आहे, हे आपल्याला पाहायला मिळतं या तीन गोष्टींमुळे. दुसरी गोष्ट कोणती आहे तर त्याच्यामध्ये आपण पाहू वातावरण. जे आजूबाजूला वातावरण आहे त्याच्यावरती खूप अवलंबून असतो आपण एक चांगलं पीक येण्यासाठी. तर वातावरणात काय म्हणजे याच्यामध्ये की तुम्ही कुठे राहता, तुमचा प्रांत कुठे आहे, देश, समाज, आणि तुम्ही काय काम करता, तुम्ही कोणाबरोबर राहता, तुमचं घर कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यावरती प्रभाव टाकतात. आता ह्याच्यामध्ये काही गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये आहेत आणि काही गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये नाहीत. तर जितक्या गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये आहेत त्या तुम्ही व्यवस्थित करा, ज्या नाही आहे ते तुम्हाला सोडून द्यावा लागतील. तर वातावरण हा दुसरा घटक आहे. आणि तिसरी गोष्ट ज्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे बियाणे. कोणत्या प्रकारचे बियाणे असावेत? तर एक साधा सरळ सोपा जे गणित आहे ते असे की उत्कृष्ट दर्जाचे बियाणे असावे, तेच आपण पेरू. पण जर निकृष्ट असतील तर मग काय करायचं अशा वेळेस? तर पहिला मार्ग म्हणजे काय? संस्कारांचा. चांगल्या संस्काराद्वारे आपल्यावरती जर काही नकारात्मक संस्कार झाले असतील तर ते आपल्याला काढता येतात आणि सकारात्मक संस्कार तुमच्यावरती घडवले जातात. ह्याने काय होईल, जे बियाणे आहेत जे निकृष्ट दर्जाचे आहेत ते उत्कृष्ट बनतात, श्रेष्ठ बनतात आणि चांगला अनुभव जीवनात तुम्हाला पाहायला मिळतो. ही पहिली एक गोष्ट. दुसरी गोष्ट आपण काय करू शकतो तर आध्यात्मिक क्रिया. आध्यात्मिक क्रिया म्हणजे तुम्ही आजारी आहात, घरच्या घरी स्वतःला ट्रीट करू नका, मग तुम्हाला डॉक्टरकडे जावं लागतं, मग त्या प्रकारे तुम्हाला स्टेप्स फॉलो करायला लागतात. तसंच आध्यात्मिक क्रिया आहे. इथे आध्यात्मिक क्रिया आणि आध्यात्मिक साधना आहे, ह्यांच्यामध्ये तुम्ही एक फरक पाहून घ्या. आध्यात्मिक साधना जे तुम्ही करू शकता, आध्यात्मिक क्रिया जे तुमच्यावरती केले जातात, ह्या दोन क्रिया झाल्याच्या नंतर तुमच्या आतमध्ये जे बियाणं आपण पाहत आहोत उत्कृष्ट करायचे असतील तर खूप प्रभावशाली पद्धतीने आपल्याला करता येईल. तर हे एक साधं सोपं सरळ गणित आहे. तुम्ही सगळ्यांनी त्याचं पालन केलं, स्टेप बाय स्टेप फॉलो केलं तर तुम्हाला ते आंतरिक परिवर्तन संपूर्णतः अनुभव करायला मिळेल. आणि कोणत्याही प्रकारची मानसिकता असू दे, कुठलाही व्यक्ती असू दे, प्रत्येकाला हक्क आहे, अधिकार आहे परिवर्तनाचा अनुभव करण्यासाठी. त्याच्यामध्ये कोणी येणार नाहीये. परिवर्तनाचा अनुभव म्हणजे मुक्तता, आंतरिक मुक्तता. काही टेन्शन नाही, चिंता नाही, तुम्ही आतमधून मोकळे झालेले असता. तर तुम्ही कोणत्याही प्रकारचे व्यक्ती असू दे, तुम्ही याचा अनुभव करणार. तर आता ह्याच्यासाठी काय गरज आहे तुम्हाला? सुरुवातीलाच की एक तयारी.
आतमधून तुम्हाला एक तयारी करायची आहे आणि तोच आजचा विचार आहे. आणि तो विचार काय सांगतो तुम्हाला आज? हो, मी आंतरिक परिवर्तनासाठी तयार आहे. हाच तो विचार आहे जो तुम्ही आता इथून पुढे 7 दिवस घेऊन चालणार आहात. मी ह्या आंतरिक परिवर्तनासाठी तयार आहे. आणि पुन्हा आता आपण भेटू पुढच्या आठवड्यामध्ये एक नवीन विचार घेऊन, नवीन धडा घेऊन. तोपर्यंत नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं कल्याण हो, सगळ्यांचंच मंगल हो. नमस्ते. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.